प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 वचन 19 मी वाचते, सर्वांनी लक्ष द्या. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन आपल्याला सांगते की तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला खरी शांती आणि खरा आनंद अनुभवायचा असेल आणि आपल्या जीवनातून गेलेले सगळे आशीर्वाद आपल्याला जर पुन्हा मिळवायचे असतील तर आपल्याला काहीतरी करायची गरज आहे. आणि पेत्राने ह्या वचनामध्ये ते सांगितलेलं आहे. तो म्हणतो की तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून काय करायचं आहे? पश्चाताप करायचा आहे आणि वळायचं आहे, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे. म्हणजे आपल्याला खरी शांती, खरा विसावा, खरा विश्राम आपल्याला प्रभूजवळून मिळावा. हालेलुया, 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 हालेलुया. पहिली गोष्ट आणि मुख्य गोष्ट ही आहे की आपण स्वतःला पापी समजतो का? आपण स्वतःला पापी समजतो का? आणि आम्ही पापी आहोत, आम्ही पाप करणारी लोक आहोत असं आम्हाला वाटते का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या वचनात म्हटलेलं आहे की आपली पापं पुसून टाकली जावी. मग जर आपली पापं पुसून टाकली जाणार आहेत तर मग ती आपण नक्की खरोखर केलेली आहेत का? आणि आपण पापी आहोत ह्याची आपल्याला जाणीव आहे का? आपण पापी आहोत, आपण पाप करणारी माणसं आहोत, आपण पडणारी माणसं आहोत ह्याची आपल्याला जाणीव आहे का? हालेलुया, 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 हालेलुया. बायबल म्हणतं, दावीद स्वतः म्हणालेला आहे, आईच्या उदरात जेव्हा मी जन्माला आलो तेव्हापासूनच मी पापी आहे. दावीद जो महान राजा होऊन गेला, तो राजा म्हणतो की मी आईच्या उदरात जन्माला आलो तेव्हापासूनच मी पापी आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल असंही म्हणतं, देवाचं वचन, की सगळ्यांनी पाप केलं आहे आणि ते सगळे देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत, देवाच्या आशीर्वादांना उणे पडले आहेत. देवाचं जीवन, देवाची उपस्थिती, देवाचा आवाज, ह्या सर्व गोष्टींना, या उत्तम गोष्टींना माणूस मुकलेला आहे एकाच गोष्टीमुळे, आणि ती गोष्ट आहे माणसाचं पाप. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यामध्ये असा कोणी भाऊ किंवा अशी बहीण असेल जी खूप शिकलेली आहे आणि चांगल्या उच्च पदावर कामाला असेल, तिला जगामध्ये मान आहे, सन्मान आहे. ती विचार करेल की मी तर काही पाप केलेले नाही, मी तर एकदम चांगली आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, मला सगळे मान देतात, सन्मान देतात, मी तर कुणाचं वाईट करत नाही, केलं नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं म्हणणारी लोक स्वतःला शहाणे समजतात, स्वतःला चांगलं समजतात. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे म्हणतात की मी पाप केलं आहे, मी पापी आहे, देवासमोर येण्यास मी लायक नाही आहे, अशा लोकांवर देवाची दया होते, देवाची कृपा होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, पाप हे माणसाच्या जीवनातले एक कडू सत्य आहे, कडू सत्य. ह्या जगामध्ये जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो पाप घेऊनच जन्माला येतो.
एकच या जगात असा जन्माला येऊन गेला जो पाप घेऊन जन्माला आला नाही, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. पुरुषाचा स्त्रीशी संबंध आल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही, असेच आम्ही सगळे जन्माला आलेलो आहोत. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्याला माहीत आहे की आदाम आणि एवा ही दोन पहिली माणसं जगातली ज्यांच्याकडून पाप घडलं आणि मग तिथून ती पापाची साखळी सुरू झाली, शृंखला सुरू झाली. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जन्माला येणाऱ्या जगात जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये पाप अशा रीतीने वास करत असते. हालेलुया, 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 हालेलुया. परंतु एकच असा जन्माला आला जो येशू ख्रिस्त. त्याच्या जन्माच्या वेळेला देवाने योजना आखली होती आणि तो जन्माला आला पुरुषाविना. मरियेला दिवस गेले, ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दिवस गेले. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती गर्भवती राहिली. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे पवित्र होता, पूर्णपणे शुद्ध होता, पूर्णपणे निष्कलंक होता. त्याच्यातही पाप नव्हता. हालेलुया. येशू एके ठिकाणी म्हणाला पण आहे की तुमच्यापैकी मला कोण पापी ठरवतं? कोण ठरवणार तुमच्यापैकी मला पापी? ज्याच्यात पापच नव्हतं, पापाचा अंशही नव्हता. कारण माझ्या प्रिय भावानं बहिणो, असा हा एकच मनुष्य, खरा मनुष्य जो पापाविना जन्माला आला. पण आपण सगळी माणसं पाप घेऊन जन्माला येतो. म्हणून कोणी असं सांगू नये की मी काय पाप केलेलं आहे. पाप करण्यासाठी कुणाचा खून करण्याची गरज नाही, चोरी करायची गरज नाही, कुणाला फसवण्याची गरज नाही. आमच्या शरीराच्या नसानसात, रक्ताच्या थेंबाथेंबात पाप भरलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, पापं आहेत आमची आणि ही पापं आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असतात. कारण आपल्या शरीरामध्ये पाप आहे, पापी रक्त आपल्या शरीरामध्ये वाहतं आणि म्हणून इच्छा नसली तरी पण आपल्या हातून पापं घडत असतात. किती लोक स्वतःला कंट्रोल करतात, नियंत्रित करतात की माझ्या हातून हे होऊ नये, ते होऊ नये, हे होऊ नये, ते होऊ नये, पण तरी पण होतेच. हालेलुया. पापाची ताकद एवढी मोठी आहे, सैतानाची ताकद एवढी मोठी आहे की माणूस आपल्या शक्तीने पापाला ना करू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रत्येक माणूस या जगात जन्माला येणारा पापी आहे. तो पाप करतो, पापात जन्मतो आणि पापात मरतातही अनेक माणसं. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्या सगळ्यांना जे आपण येशूकडे आलेलो आहोत, प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, त्या आपण पापात जन्मलो जरूर, पण आता आपण पापात मरणार नाही आहोत. तर आपल्याला देवाने त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे आणि त्याच्याद्वारे आपण पापांपासून स्वतःला दूर ठेवत जाणार. पडलो तरी पण आपण उठणार, पवित्र आत्मा आपल्याला उठवणार, चालवणार. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाच्या इच्छेत आणि देवाच्या योजनेत तो आपल्याला चालवणार आणि एक दिवस आपल्याला स्वर्गात पण घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर वचनात काय म्हटलेलं आहे? तुमची पापं पुसून टाकली जावी. जर तुम्ही अंतःकरणात हे जाणून आहात की मी एक पापी आहे, मी देवासमोर येण्यास लायक नाही आहे, मी एक घाणेरडा माणूस आहे, मी एक पापी माणूस आहे, तर माझ्या प्रिय भावांनो बहिणो, तुमची पापे पुसून टाकली जावी हे गरजेचं आहे. कारण पाप आहेत ज्याच्यामुळे माणसाचं जीवन शापित बनतं. पाप आहेत ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनात अशांती येते, दुःख येतात, साडेसाती, पणवती येतात, आजार येतात. सगळं वाईट पापामुळे माणसाच्या जीवनात येत असतं. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणो, आपण आपल्या पापांचा पश्चाताप केला पाहिजे. आपल्या पापांसाठी आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. आपली पापं आपण सोडून दिली पाहिजेत. पश्चाताप आपण केला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. पुष्कळ लोक इथे जी प्रार्थनेला येतात आणि बरी होतात, अनेक माध्यमांचा वापर करतात. कोणी प्रार्थनेचं तेल वापरून बरं होतं, कोणी वचनांचा वापर करून बरं होतं, कोणी 3 दिवसाच्या शिबिराला येऊन बरं होतं, कोणी अजून प्रवचन ऐकताना लोक बरी होतात, कोणी स्तुती आराधनेत बरी होतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ही जी सगळी लोक बरी होतात, अनेक प्रार्थना माध्यमांचा वापर करून बरी होतात. आपल्याला वाटतं हां, तिने वचनं बोलली म्हणून ती बरी झाली, तिने शिबिर केलं म्हणून ती बरी झाली,
तिने प्रवचन ऐकलं म्हणून ती बरी झाली, तिने अमुक केलं म्हणून ती बरी झाली. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी सगळी लोक बरी होतात त्याच्या मुळाशी एक महत्त्वाची गोष्ट आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक माणूस इकडे येणारा करतो, प्रत्येक बहीण भाऊ ती गोष्ट करते. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये त्या माध्यमांचा वापर केल्यानंतर देवाचे आशीर्वाद येतात. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही इकडे प्रार्थनेला आलेला आहात, पण तुमचं अकाउंट जर क्लिअर नसेल देवाच्या दृष्टिकोनातून, देवासमोर तुमचं अकाउंट क्लिअर झालं नसेल, अकाउंट कोणतं? हृदयाचं अकाउंट, हृदयाचं अकाउंट. कारण या अकाउंटमध्ये, या हृदयामध्ये भरपूर घाण भरलेली असते, पापाची घाण, वाईटाची घाण. जे आम्ही आमच्या जीवनात सगळी पापं करतो, वाईट करतो, त्यामुळे आमचं हृदय घाणेरडं झालेलं असतं. दुसऱ्यांसाठी आमच्या हृदयामध्ये अपक्षमा पण असते, भरपूर काही असतं आमच्या हृदयामध्ये, गर्व असतो, स्वार्थ असतो, सगळी पापं आमच्या जीवनात असतात. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, ही जी पापाची घाण असते, ही घाण घेऊन आलेला माणूस जेव्हा देवाकडे पहिल्यांदा येतो तेव्हा त्याला देवाचा स्पर्श होत नाही. पण जेव्हा तो त्याचं हृदय साफ करायला सुरुवात करतो, क्षमा करायला सुरुवात करतो, आपली पापं कबूल करून पदरी घेऊन पश्चाताप करायला सुरुवात करतो, वळायला सुरुवात करतो देवाकडे, तेव्हा देवाची दया त्याच्यावर होते. मग तो प्रार्थना तेलाचा वापर करणार, तो बरा होणार. स्तुती आराधनेत उभा राहून देवाची स्तुती करणार, बरा होणार. नाचणार, तो बरा होणार. वचन ऐकताना बरा होणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही म्हणतो हे केलं ते केलं म्हणून बरे झाले नाही. मुख्य गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनाची केली ती आम्ही लक्षात घेतली पाहिजे. ती गोष्ट कोणती? देवाशी आमचं जे नातं तुटलेलं आहे. का तुटलेलं आहे? आमच्या पापांमुळे, आमच्या अधर्मांमुळे. माझ्या प्रिय भावाने बहिणो, त्यामुळे आम्ही देवापासून दूर आले आहोत, देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत. आणि जेव्हा आम्ही देवाकडे येतो आणि तीच पापं जेव्हा आम्ही आमची पदरी घेतो, क्षमा मागतो, खऱ्या हृदयापासून पश्चाताप करतो आणि आपल्या पापांपासून मन फिरवतो, तेव्हा देवाच्या हृदयाला खरा आनंद होतो आणि तेव्हा देव हात लांब करून आम्हाला बरं करतो. हालेलुया, 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 हालेलुया. 3 दिवसाचं निवासी शिबिर, ह्या शिबिरामध्ये जेव्हा लोक येतात, माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आज 3 दिवसांच्या निवासी शिबिरामध्ये देव भरपूर काम करत आहे, भरपूर मोठ्या साक्षी घडवून आणत आहे. 1 दिवसाच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा लोक बरी होतात, पण 3 दिवसाच्या शिबिरामध्ये लोक मोठ्या प्रमाणात देवाचा अनुभव घेत आहेत. ह्याचं कारण काय माहिती आहे? ह्या 3 दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये ते 3 दिवस देवाच्या चरणाशी बसून राहतात. आणि किती कठीण हृदय असतील, किती कोणाला क्षमा करायची इच्छा नसेल, पण ते शिबिरामध्ये आल्यानंतर त्यांचं हृदय, कठोर हृदय बदलून जातं. कारण इकडून जे भाऊ बहिणी प्रवचन देणारे किंवा प्रार्थना घेणारे असतात ते सारखे बोलत असतात, क्षमा करा, पाप कबूल करा, देवासमोर नम्र व्हा, स्वतःला शहाणे समजू नका, सगळ्यांना क्षमा करा, आपली पापं पदरी घ्या, देवाकडे प्रार्थना करा, देवावर विश्वास ठेवा. हे सारखं 3 दिवस त्यांना ऐकत राहावं लागतं. आणि ते ऐकून 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 त्यांच्या हृदयामध्ये देवाचा असा अनुग्रह होतो, त्यांच्यावर देवाची अशी कृपा होते. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, कठोर हृदय 3 दिवसाच्या शिबिरामध्ये पूर्णपणे बदलून जातात. पूर्णपणे त्यांच्या अंतःकरणातलं ते कठोरपण निघून जातं, त्यांची हृदय शुद्ध होतात. आणि मग माझ्या प्रिय भावांनो बहिणो, ज्या गरजा, ज्या विनंत्या घेऊन ते 3 दिवस देवाच्या चरणाशी येऊन बसून राहतात, त्या त्यांच्या विनंत्या देव ऐकतो आणि त्यांना बरं करतो. हालेलुया, 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 हालेलुया. मला इथे एक साक्ष सांगायला वाटते. ही साक्ष तुम्ही ऐकली असेल, फार सुंदर साक्ष आहे. जेव्हा 5 दिवसांचं शिबिर व्हायचं आणि 5 दिवसांच्या शिबिरासाठी एक बाई शिबिरला आलेली होती आणि तिला कॅन्सर होता आणि ह्या आजार घेऊन ती शिबिराला आलेली. 5 दिवसांचं शिबिर होतं तेव्हा सोमवार ते शुक्रवार, आणि तिने शिबिरामध्ये भाग घेतला. सोमवारचा दिवस भरला, मंगळवारचा दिवस उगवला. मंगळवारच्या दिवशी 3 प्रवचन असायची, पापावरून, पश्चातापावरून आणि क्षमादानावरून. पहिलंच प्रवचन पापाचं प्रवचन सुरू झालं. ती ऐकत होती, बहीण प्रवचन देत होती आणि सांगत होती आपल्या जीवनामध्ये कोणती पापं असतात. चोरी करणं, खोटं बोलणं, दुसऱ्यांना फसवणं, व्यभिचार करणं, खून करणं, बलात्कार करणं, अशा अनेक पापं ती घेऊन लोकांना सांगत होती की आपल्या जीवनामध्ये आपण कोणकोणती पापं करतो. आपण आपल्या डोळ्याने पापं करतो,
कानांनी पाप करतो, विचार करण्याने पाप करतो. आपण आपल्या डोळ्याने जे काही वाईट बघतो ते आपलं पाप असतं. विचारांमध्ये आपले जे अनेक विचार येतात, ज्यांचा आपण हिशोब करू शकत नाही, दिवसाला किती विचार येतात, त्या विचारामध्ये किती घाणेरडे विचार असतात, ते आपलं पाप असतं. म्हणून मी बोलले, खून केला नसला आणि कोणाची चोरी केली नसली तरी पण आपण पापीच आहोत, कारण आपल्या मनात येणारे असले विचार असे असतात की ते फार घाणेरडे आणि वाईट असतात. आणि असले घाणेरडे विचार जर आपण करतो तर आपण पापच करतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि भले आम्ही जरी कोणाचा चाकूने खून केला नसेल, पण आम्ही आमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने किती हृदय तोडत असतो, किती लोकांचा आम्ही अपमान करत असतो, किती लोकांना आम्ही वाईट वाईट बोलत असतो, स्वतःला शहाणे समजतो, किती पाप माणूस करतो, अगणित, मोजू शकत नाही, अगणित. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, जेव्हा ती बहीण ती प्रवचन देत होती आणि सांगत होती की अमुक अमुक पाप आपल्या जीवनात असतात, आणि तिच्या जीवनात जी बाई ती ऐकत होती तिच्या जीवनातही एक पाप होतं. आणि ते पाप हे होतं की तिच्या घरी दारू बनवण्याचा धंदा होता. दारू बनवायचे, लोकांना विकायचे आणि स्वतः पण प्यायचे. प्रवचनात तिने हे ऐकलं की दारू बनवणं पण पाप आहे, विकणं पाप आहे, पिणं पाप आहे, मादक पदार्थांचं सेवन करणं पाप आहे. जेव्हा तिने ऐकलं तेव्हा तिला फार वाईट वाटलं की मी माझ्या जीवनामध्ये हे काय करत आहे, हे वाईट काम मी माझ्या जीवनामध्ये चालू ठेवलेलं आहे, पण हे मला माहीत नव्हतं. पण आता मी ऐकते म्हणजे हे देवाला आवडत नाही, देवाला पसंत नाही, मी हे माझ्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे. तिने काय करावं? प्रवचन चालू आहे, मागे हॉल इन्चार्ज पण आहेत, असं प्रवचन चालू असताना कोणाला उठू दिलं जात नाही. पण तरी ती गेली उठून आणि मागे काउंटरवर गेली. एक बहीण होती काउंटरवर, तिला सांगितलं तिने, मला घरी आत्ताच फोन करायचा आहे. ती बहीण म्हणते, का आत्ताच करायचं? पहिलं प्रवचन आहे का? प्रवचन महत्त्वाचं आहे. नाही, मला पहिल्यांदा घरी फोन करायचा आहे, मला फोन लावून द्या, मला अर्जंट बोलायचं आहे. तिला फोन लावून दिला गेला आणि ती घरच्यांशी कोणाशी तरी बोलली ती, आणि तिने सांगितलं, आपल्या घरी जे दारू बनवण्याचं काम चालू आहे ना, ते दारू बनवण्याचं काम आत्ताच बंद करा. मी जेव्हा शुक्रवारी घरी येईन तेव्हा मला दारू बनवण्याचं एकही सामान दिसता कामा नये. कारण मी इकडे ऐकलेलं आहे, दारू बनवणं पाप आहे, विकणं पाप आहे, पिणं पाप आहे, आणि हे देवाला आवडत नाही. आणि मी माझ्या जीवनात हे पाप ठेवणार नाही. मी येईपर्यंत हे काही वस्तू राहिल्या पाहिजे नाहीत. आणि ती आली, आपल्या जागेवर जाऊन बसली. अजून तिने 3 दिवस भरले. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, जो कॅन्सर घेऊन ती आली होती, जो आजार ती घेऊन आली होती, त्या आजारातून देवाने तिला त्या 5 दिवसांच्या शिबिरामध्ये पूर्णपणे बरं केलं. पश्चाताप करा. तिने ऐकलं तेव्हा तिला वाईट वाटलं. पश्चाताप करणं म्हणजे काय? वाईट वाटणं. आपल्या जीवनामध्ये जे आपण पाप करत आहोत, जे देवाला आवडत नाही, ते आपण चालू ठेवलेलं आहे. आणि अनेक लोक अशी पण आहेत, देवाला ओळखतात तरी पण आपल्या जीवनामध्ये पाप चालू ठेवतात. येशूकडे येतात, माहीत आहे प्रभूला हे आवडत नाही, तरी पण काही गोष्टी, काही पाप आपल्या जीवनामध्ये चालू ठेवलेली आहेत असे. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, त्यांना वाईट वाटत नाही. येशूकडे आलेले आहेत, येशूला प्रभू म्हणून ओळखतात, प्रभू म्हणून हाक मारतात, तरी पण आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाईट सुरू आहे. का सुरू आहे? येशूकडे गेल्यानंतर क्षमा मागितली, पश्चाताप केला की येशू क्षमा करतो. हालेलुया, 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 हालेलुया. येशू आम्हाला क्षमा करतो अशासाठी की आम्ही पापामुळे नाश होऊ नये, आमच्या आत्म्याचा नाश होऊ नये. येशू आम्हाला पाप करण्याचं लायसन देत नाही. माझ्या प्रिय भावाने बहिणो, त्या बहिणीने जेव्हा ऐकलं तेव्हा तिच्या हृदयाला ते लागलं की माझ्या जीवनात हे वाईट आहे, जे देवाला आवडत नाही, हे मी काढून टाकलं पाहिजे. तिला वाईट वाटलं, पण वाईट वाटल्यानंतर ती थांबली नाही. तिने जाऊन तिच्या जीवनामध्ये जे काही वाईट होतं ते पूर्णपणे काढून टाकलं. ह्याला म्हणतात वळणं, ह्याला म्हणतात फिरणं. कोणाकडे? आपल्या निर्माणकर्त्याकडे, आपल्या देवाकडे, आपल्या सृष्टिकर्त्याकडे, ज्याने आपल्याला जीवन दिलेलं आहे, आपल्याला सुंदर जीवन देऊन आशीर्वादित केलेलं आहे, आणि जो आपल्याला रात्रंदिवस सांभाळतो, त्याच्याकडे आपण पूर्णपणे फिरलं पाहिजे.
वळलं पाहिजे, हृदयातून, मनापासून, वरवरून नाही. हालेलुया, 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 हालेलुया. पश्चाताप या शब्दाचा अर्थ काय आहे माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो? पश्चाताप म्हणजे ख्रिस्ताला पूर्णपणे स्वीकारणं, म्हणजेच पापाचा पूर्णपणे त्याग करणं. जे काही पाप आपण आपल्या जीवनात सुरू ठेवलेलं आहे त्याचा पूर्णपणे त्याग करणं, ह्याला म्हणतात पश्चाताप. हालेलुया, 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 हालेलुया. एका बहिणीने साक्ष दिलेली काही महिन्यांपूर्वी, ती सुद्धा इकडे प्रार्थनेला यायला लागली. ती पण काहीतरी दुकान लावायची, मादक पदार्थ विकायची लोकांना, सिगारेट, गुटखा, तंबाखू असं लोकांना विकायची. पण जेव्हा ती इकडे आली तेव्हा तिला कळलं की हे सगळं वाईट आहे. आणि मग तिने ठरवलं मी हे सगळं बंद करणार, पण माझं जीवन संसार मी कसा चालवणार. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तिने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि देवाच्या इच्छेनुसार स्वतःच्या जीवनात बदल करायचं तिने ठरवलं. घरी गेली, तिने ते सगळं सामान काढून टाकलं आणि मग तिने बिस्किट वगैरे सगळ्या अशा गोष्टी विकायला सुरुवात केली. पहिला तिचं जेव्हा ती हा धंदा लावायची तेव्हा तिला जास्त फायदा व्हायचा, जास्त नफा मिळायचा. पण जेव्हा तिने सगळा तो धंदा काढून टाकला, गुटखा, सिगारेट विकणं, मादक पदार्थ विकणं सगळं जेव्हा तिने काढून टाकलं, तेव्हा तिचा धंदा फक्त दिवसाला 50 रुपयाचा व्हायचा. ती येशूकडे प्रार्थना करायला लागली, प्रभू मी 50 रुपयात माझं घर कसं चालवणार. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त केवळ आम्हाला सांगत नाही हे करा आणि पुढचं तो काही करत नाही असं नाही, तर तो आम्हाला जेव्हा सांगतो हे कर, तर त्याच्यानंतर तो आम्हाला आशीर्वाद देणार असतो. त्याच्यानंतर तो आम्हाला आशीर्वादाने भरून काढणार असतो. तो एखादी गोष्ट आम्हाला करायला सांगतो आणि जेव्हा ते आम्ही करतो तेव्हा देव आम्हाला आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. देवाने तिच्या मुलाला अशी चांगली नोकरी दिली माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आणि तिचा मुलगाच आता तिला म्हणतो की आता तुला काही दुकान लावायची गरज नाही आहे, मी तुला पैसे देणार, प्रार्थनेला जायला पण तुला पैसे देणार, तुला काही चिंता करायची गरज नाही. देवाने आता तिच्या मुलाला चांगली नोकरी दिलेली आहे आणि देवाने तिच्या त्या सगळ्या पापातून तिला बाहेर काढून आता तिला आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. येशू म्हणतो तुम्ही एक छोटीशी गोष्ट करा, आपल्या जीवनातून हे अमुक पाप काढून टाक, अमुक गोष्ट काढून टाक. पण आम्ही म्हणतो नाही, माझ्याने होत नाही, मला ते करायला वाटतं. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पाप घेऊन आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. पाप घेऊन आपण स्वर्गात जाऊ शकत नाही, फक्त नरकात जाऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला मुक्त करण्यासाठी, पापांच्या बंधनातून सोडवण्यासाठी स्वतःचं रक्त त्याने वाहिलेलं आहे, स्वतः त्याने बलिदान केलेलं आहे. आम्हाला शुद्ध करण्यासाठी, आमची पापं पूर्णपणे धुवून टाकण्यासाठी येशूने स्वतःचं बलिदान केलेलं आहे. मग त्याने केलेल्या बलिदानाद्वारे स्वतःला पूर्णपणे धुवून घ्या, शुद्ध करून घ्या. अजून पापाची घाण आपल्या जीवनामध्ये ठेवू नका. कुठेतरी कोपऱ्याला काहीतरी आहे, चाललं आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या घरात जेव्हा आम्ही येतो तेव्हा खूप सज्जन असतो, पण या देवाच्या घरातून बाहेर पडल्यानंतर, देवाच्या घरात येतो तेव्हा आम्ही सज्जन असतो, आम्ही ही सेवा करतो, आम्ही ती सेवा करतो, आम्ही अमुक करतो, तमुक करतो, दान देतो, सगळं करतो. पण तू बाहेर गेल्यानंतर आम्ही कसे चालतो, आम्ही कसे वागतो, आम्ही कसे जगतो. देवाच्या घरात आल्यावरच देव आम्हाला बघतो असं नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्याला माहीत आहे की आपला प्रभू हृदय पारखणारा देव आहे आणि तो आत असो आम्ही की बाहेर असो, प्रभू आम्हाला सर्व ठिकाणी बघतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, पापं पुसली जाणं फार महत्त्वाचं आहे. पापाची घाण आपल्या जीवनामध्ये असता कामा नये. आपल्या जीवनात आपण येशूकडे आल्यानंतर सुद्धा पडत असतो, पापं होतात आपल्या हातून, पण त्या पापांपासूनसुद्धा आपण पूर्णपणे फिरलं पाहिजे. खरा पश्चाताप आपण केला पाहिजे. कारण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जेव्हा आपण पश्चाताप करतो आणि प्रभूकडे वळतो तेव्हाच त्याच्या हृदयाला खरा आनंद होतो. आणि जर आपण पश्चाताप करत नसू, बस येतो प्रार्थनेला, करतो, सांगतो तसं ऐकतो, फक्त चाललं आहे आपलं कसं तरी, मग आपण कितीही प्रार्थना माध्यमांचा वापर केला, काहीही केलं तरी माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपण बरे होऊ शकत नाहीत, आपल्याला देवाकडून आशीर्वाद मिळू शकत नाहीत. हालेलुया, 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 हालेलुया. देवाला आपल्याकडून खरा पश्चाताप हवा आहे,
खरा पश्चाताप प्रभूला आपल्याकडून हवा आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अनंतकालीन जीवनासाठी बोलावत आहे, सार्वकालिक जीवनासाठी. आणि त्या स्वर्गामध्ये घाणेरडे आत्मे जाणार नाही आहेत, अपवित्र आत्मे जाणार नाही आहेत, अशुद्ध आत्मे जाणार नाही आहेत. तर जे देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवून स्वतःला पूर्णपणे धुवून घेणार आहेत आणि आपला रस्ता, आपला मार्ग ते प्रामाणिकपणे जगणार आहेत, प्रामाणिकपणे येशूबरोबर चालणार आहेत आणि पापापासून दूर राहणार आहेत. आणि जरी पापं झाली तर त्या पापांपासून खरा पश्चाताप करून वळून प्रभूकडे फिरणार आहेत. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तेच स्वर्गात पोचणार आहेत, तेच खऱ्या जीवनामध्ये पोचणार आहेत. आणि तुम्ही जर खरा पश्चाताप केला, खरा पश्चाताप खऱ्या हृदयापासून, पुष्कळ लोक पश्चाताप करतात, रडतात, पण वरवरून पश्चाताप करतात. वरवरून करू नका. तुमचा पश्चाताप इकडे सेवा करणारे जे व्हॉलेंटियर भाऊ असतात, बहिणी असतात, ब्रदर सिस्टर असतात, ह्यांनी बघावा म्हणून नका करू, ह्यांनी बघावा म्हणून नका करू. तुमचा पश्चाताप प्रभूने पाहिला पाहिजे, त्याने तुमच्या अंतःकरणाकडे बघितलं पाहिजे आणि त्याने त्याला तुमचा पश्चाताप दिसला पाहिजे. असा पश्चाताप तुम्ही केला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, प्रभूचं वचन आपल्याला सांगते की आपण आपल्या पापांचा पश्चाताप करावा आणि पूर्णपणे आपण आपल्या प्रभूकडे वळावं. कारण जर आपण प्रभूकडे वळणार नसू तर तो सैतान आहे आपल्याला पुन्हा गिळण्यासाठी, पकडण्यासाठी. त्याच्या तावडीत पुन्हा जाऊन अडकायचं नाही आहे. एकदा आपण त्याच्या तावडीतून सुटलेलो आहोत, पुन्हा त्याच्या तावडीत जायचं नाही आहे. जेव्हा आपण पाप करतो सैतानाचे गुलाम बनतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जेव्हा जेव्हा तुमच्या हातून पाप घडेल ताबडतोब प्रभूसमोर पश्चाताप करा. कधी कोणत्याही वेळेला. असं नाही की आपण येशूवर विश्वास ठेवला म्हणजे आपण पूर्णपणे पवित्र होतो. नाही, पवित्र असा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जेव्हा जेव्हा आपल्या हातून काही पाप घडतं, काही चुका घडतात, तेव्हा आपण लगेच येशूच्या राजासनाजवळ, दयेच्या सिंहासनाजवळ आलो पाहिजे. प्रभूकडे आपली पापं कबूल केली पाहिजेत आणि मनापासून त्यापासून फिरलं पाहिजे आणि प्रभूकडे क्षमा मागितली पाहिजे. जेव्हा आपण असं करतो तेव्हा माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्या हृदयाचं अजून शुद्धीकरण होत जाणार, अजून पवित्रीकरण होत जाणार, आपण नवीन होत जाणार. आणि असं जर आपण करत राहिलो तर आपण येशूबरोबर चालत राहू आणि एक दिवस आपण अनंतकालीन जीवनामध्ये पोहोचू. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.